नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. हे मी सांगत नाही आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये मी वेगळी टिप्पणी करत नाही. इम्रान मसूद काँग्रेसचे खासदार ते असं म्हणाले की प्रियंकाला पंतप्रधान करा. रॉबर्ट वाड्रा देशाचे द ग्रेट जिजाजी ते पण असं म्हणाले की लोकांची कशी डिमांड आहे याच्या बाबतीमध्ये आणि मी पण राजकारणात कसं यावं असे लोक म्हणाले. आता मुद्दा काय उपस्थित झालेला तुम्हाला मी सांगतो की लगेच काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या पद्धतीनं बॉम्ब करायला सुरुवात केली की हा भाजपचा डाव आहे आणि ते मुद्दाम करतात. वास्तविक पाहता ह्या संधीचा भाजप फायदा घेईल, ते काही संत महात्मे नाही आहेत, सत्ता कारणच करायला बसलेत. पण हा मुद्दा सुरू झालेला आहे तो दोन गोष्टींमुळे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सातत्यानं काँग्रेसला पराभव राहुल गांधींच्या नेतृत्वात 95 सलग निवडणुका हारल्याच्या नंतर जे वातावरण तयार झालेलं आहे काँग्रेसमध्येच, आणि काँग्रेसवाल्यांची बोंब अशी आहे की ते चालत्या घोड्यावर, जिंकणाऱ्या घोड्यावर पैसे लावतात, बसलेल्या घोड्यावर लावत नाही. आणि त्यांना सवयच तशी आहे. हे जे जुनी काँग्रेस म्हणतात ते सगळा भंपकपणा बाजूला ठेव. काही स्वातंत्र्य लढ्यात लढलेली काँग्रेस वगैरे काहीही नाहीये. 1980ला इंदिरा गांधींनी अधिकृतरित्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंसामध्ये आणि पंजा हे चिन्ह घेतलं होतं, तेव्हापासूनची ही काँग्रेस आहे. म्हणजे आत्ताची जी ही सत्ताकांक्षी काँग्रेस आहे ती 1980ला इंदिरा गांधींनी पंजा चिन्ह घेऊन निवडणूक लढवली आणि नंतर मग PV नरसिंहरावांनी 91-92 मध्ये निवडणूक आयोग, ते पंतप्रधानच होते, सगळंच एका अर्थाने ताब्यात होतं. आज जे निवडणूक आयोग कसा सरकारच्या ताब्यात म्हणतात त्यांनी याचं उत्तर द्यावं. तेव्हा पंतप्रधान असलेल्या PV नरसिंहरावांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंसामध्ये त्याच्यातलं ते इंदिरा काढून टाकलं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाव घेतलं. त्याच्यामुळे ह्यांना असं वाटतं की आपण तीच काँग्रेस आहे ॲलन ह्यूमनी स्थापन केलेली 1885ची. असं काही नाही. 1980ला स्थापन झालेला हा पक्ष, त्याचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्याचं चिन्ह आहे पंजा. आणि दुसरीकडून भारतीय जनता पक्ष, त्याचं चिन्ह आहे कमळ. ते 1980चीच गोष्ट आहे. तशा अर्थाने या दोन्ही पक्षाचं वय सारखंच. सातत्यानं जेव्हा पराभव झाला आणि तेव्हा त्याच्यानंतर नेतृत्व बदलाची, कारण की तेव्हापासून जन्मलेली तुम्ही पिढी बघा. आज 1980 पासून 2025 म्हणजे 45 वर्ष, आणि तेव्हा राजकारणात असलेली व्यक्ती किमान 15-20 वर्षाची, 21 वर्षाची तर पाहिजे. ते 21 प्लस हे 45 जर तुम्ही म्हणले की त्याचं वय किमान 65-66 तरीच आहे. तो सगळे ज्येष्ठ झाले. या सगळ्यांनी जन्मल्यापासून म्हणजे समज आल्यापासूनच सत्ता बघितलेली आहे. त्याच्यामुळे ही जी काँग्रेस आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्याच्यामुळे हा पहिला जो मुद्दा आहे तो कोणीही बाहेरून काही करायची गरज नाही. मुझको तो अपनों ने डुबाया असेतल्या प्रकारे या काँग्रेसमध्ये आत्ता जो सगळा धिंगाणा सुरू झालेला आहे, अस्वस्थता आहे, ती सत्ता नसल्याची आहे. दुसरा जो मुद्दा उपस्थित होतो आहे ज्याच्यामुळे ही चर्चा सुरू झाली, संसदेचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये जे काही चांगलं वक्तव्य केलं होतं विरोधकाकडून ते प्रियंका गांधींनीच. राहुल गांधींच्या बेताल बडबडीच्या पार्श्वभूमीवरती प्रियंकाने मांडलेले मुद्दे सगळ्यांनीच बघितले. त्याच्यामध्ये काय मी तुम्हाला वेगळं शहाणपण इंटरप्रिट करून सांगतो आहे आणि ते तुम्हाला कळते असं नाही. आमचा तर हा वारंवार मुद्दा राहिलेला आहे की हे समाज सोशल मीडिया म्हणजे ही समाज माध्यमं म्हणजे आम्ही मनानं तुम्हाला काही सांगावं आणि तुम्ही डोळे मिटून गपचूप ते ऐकून घ्यावं असं नाहीये. जे समोर दिसतंय सगळ्यांनी बघितलं की प्रियंका गांधींनी अतिशय चांगलं भाषण केलं. दुसरा मुद्दा, अधिवेशन संपल्याच्या नंतर ओम बिर्ला यांनी त्यांच्या दालनामध्ये जेव्हा पंतप्रधान प्रत्यक्ष यांना बोलवले होतं, त्याच्यानंतर राजनाथ सिंग तिथं बसलेले आहेत, स्वतः ओम बिर्ला आहेत आणि प्रियंका गांधी तिथं आहे. आणखी राहुल गांधी तर जर्मनीत निघून गेले होते. आणि ते जे त्यांचं हसतानाचं चित्र, मोकळेपणानं गप्पा मारतानाचं चित्र प्रसिद्ध झालं, त्याच्यावरून हा धिंगाणा सुरू झाला. प्रियंका गांधी नेत्या म्हणून जास्त मान्यता प्राप्त आहे. त्यांना 2022 मध्ये त्यांच्याकडे 4 दिला होता, लडकी हूं लड सकती हूं केलं होतं, सपाटून मार खाल्ला काँग्रेसनी, ती गोष्ट वेगळी. म्हणजे प्रियंका वाड्रांची कपॅसिटी कायन, क्षमता कायन कशी आहे हा पण मुद्दा वेगळा. पण आता जो बदल पाहिजे आहे, दुसरा कोणी तो बदल देऊ शकत नाही, गांधी घराण्यातला पाहिजे आहे. आणि त्याच्यामध्ये प्रियंका त्यांना, म्हणजे हे काँग्रेसवाल्यांचं सांगतोय, त्यांना हे सुटेबल वाटते, बाकीच्यांचा मुद्दा नाही चालले. ह्याच्यातला सगळ्यात अजून एक महत्त्वाचा सरळ साधा छोटा मुद्दा काय माहिती का, चर्चेमध्ये टोमणे मारताना 2-3 विश्लेषकांनी सांगितलं की यासाठी प्रियंका गांधी
स्वीकार्य आहेत, कारण की त्यांच्या समोर जर कोणी चर्चेला जाऊन बसलं तर त्याला बोलायचं सोडून आपल्या कुत्र्याला बिस्किटं खाऊ घालत बसत नाही. राहुल गांधीचा तो गाजलेला जो किस्सा आहे हेमंत बिस्व शर्माच्या बाबतीतला, नंतर त्यांच्याशी ते बोललेच नाही, एक तर वेळ मिळाला नाही. जेव्हा गेले तेव्हा हे कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत होते. त्यांना म्हणले की ती प्लेट घेऊन त्या कुत्र्याला दे. आता हे एवढा मोठा नेता समोर बसलेला आहे, तो आसाम कसं जिंकायचं तर सांगतोय आणि ह्याला याच्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालायचं पडलं असेल तर ते उठले आणि पुढं काय झालं सगळ्यांना इतिहास माहीत, म्हणजे इतिहास जो काय घडला मी परत सांगायची गरज नाही. एवढं गांभीर्य प्रियंकाला आहे असं यांना विश्वास वाटतो की उद्या कोणी चर्चेला त्यांच्या समोर गेलं तर त्यांनी त्याचं बोलणं ऐकून घेतील, कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत बसणार नाही. अजून एक फार सरळ साधा मुद्दा आहे की एक साधं कम्युनिकेशन, संवाद. राहुल गांधीचं तुम्ही कुठलेही भाषण बघा, त्यांचे छोटे असे हे बघा, ते काय बोलायला लागलेत, कोणाशी बोलायला लागलेत, काय संदर्भ आहे, काही आता पता लागत नाही. राहुल गांधीच्या नेतृत्वावरती वारंवार जो हा सगळा म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ते फक्त भक्तांनीच केलंय. मी विरोधकांचं म्हणतच नाही, ते मुद्दा गृहीत धरतच नाही, किंवा आमच्यासारखे सुद्धा टीकाकार बाजूला ठेवा. जे काँग्रेसचे भक्त आहेत त्यांचीच अडचण ही आहे की याच्यामुळं पक्ष सत्तेवरती येत नाहीये, याच्यामुळं संवाद साधता येत नाहीये. तेव्हापासून तुम्ही बघा 2014च्या निवडणुकीच्या आधीपासून अर्णव गोस्वामींनी घेतलेली मुलाखत, तेव्हापासून ते आत्ता लेटेस्ट लोकसभेतलं त्यांचं भाषण, हा पूर्णच्या पूर्ण 12 वर्षाचा कालखंड आहे. म्हणून आम्ही त्याला तपश्चर्या, म्हणजे नालायकपणाचं तप करून जी तपश्चर्या त्यांनी केली आणि पक्षाच्या पदरामध्ये अपयशाचं प्रचंड मोठं फळ टाकलं. त्यांच्या तपश्चर्याला फळ काय आलं तर पक्षाला मिळालेला एवढा मोठा अंडा 95 निवडणुकामध्ये. ह्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसमध्ये अंतर्गत हे चालू आहे. प्रियंका गांधीचं नेतृत्व हे समोर येण्याचं कारण काय आहे? त्यांच्या क्षमतेपेक्षाही राहुलची जी काही समजा हे अकार्यक्षमता म्हणा, नालायकपणा म्हणा, मूर्खपणा म्हणा, निर्णायक शक्तीच नसणे, धोरणच ठरवता येणे किंवा त्याच्यात समजच नसणे. अगदी आत्ताची ताजी मी तुम्हाला गोष्ट सांगतो. परदेशामध्ये जाऊन जर्मनीमध्ये भारताच्या नावानं बॉम्ब करायची गरज काय होती? आत्ता निवडणुका झालेल्या आहेत बिहारमधल्या, आत्ता महाराष्ट्रामध्ये. बरं, त्याच वेळेस तुमच्याच तेलंगणामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तुम्हाला यश मिळालं ना, तेव्हा हे काय सांगतात? ते कागदावरच्या निवडणुका होत्या. अरे मग त्याच बरोबर इकडे गोव्यामध्ये पण कागदावरच्या निवडणुका आल्या, त्या ठिकाणी सत्ताधारी जिंकलेत ना भाजप. म्हणे अरुणाचल प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कागदावरती घ्या आणि बघा काय होतं. ते काहीच फरक पडला नाही. जे निकाल, म्हणजे आम्ही तर नेहमी म्हणत आलेलो की स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हे सत्ताधाऱ्याच्या बाजूने लागतात. हे सिद्ध झालं. गोव्यामध्ये छोटं जरी असलं तरी तिथले सत्ताधारी वरचढ ठरले आणि तेलंगणा मोठं असलं तरी तिथं सत्ताधारीच वरचढ ठरले. मग काँग्रेसच निवडून आली तिथे. हे सगळं समोर असताना सुद्धा राहुल गांधी त्याच्याकडे पाठ फिरून वोट चोरी नावाचं तुणतुणं देशामध्ये वाजवत होते, आता परदेशामध्ये वाजवायला. या पार्श्वभूमीवरती प्रियंका वाड्रा गांधी यांचं नेतृत्व जे काही समोर येतं आहे ते जास्त पक्षाला उपयुक्त आहे, ह्या दृष्टीनं ती चर्चा चालू आहे. अजून एक फार साधा मुद्दा आहे. कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की त्याला ऐकून घेतलं पाहिजे, नेत्यांनी भेटलं पाहिजे. साधा मुद्दा आहे अगदी. हा केवळ राहुल गांधीच्या पुरतच नाहीये. हे इथं शिवसेनेच्या बाबतीत जे काही घडलं महाराष्ट्रात, अशाला असंच घडलेलं आहे. हे वर्ल्ड बेस्ट सीएम, घरबसे मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवबाठाचे द ग्रेट नेते, हे भेटायलाच तयार नाहीत कोणाला. त्यांच्याच नेत्यांना भेटायला तयार नाहीत, त्यांच्याच कार्यकर्त्यांना भेटायला तयार नाहीत. त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. एकनाथ शिंदे बाहेर पडण्याचं एक मोठं कारण प्रत्यक्ष यांनी कुठल्याच पद्धतीनं, आणि त्या ह्याच्यातला प्रसंग आहे तो शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये आदित्य ठाकरे काहीतरी आरेतोर येऊन एकनाथ शिंदेला बोलले की तू कस काय चढतो म्हणून, आणि ते स्वतः गेले. त्याचा इतका मोठा तो पदावरचा माणूस मंत्री राहिलेला, तेव्हा सुद्धा मंत्री होते ते, आणि त्यांचा असा अपमान केल्याच्या नंतर जे हेमंत बिस्वा शर्माच्या बाबतीत झालं तेच एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये झालं. त्यांनी तरी पक्ष सोडून गेले, यांनी तर अख्खा पक्षच घेऊन गेले ना. प्रियंकांच्या बाबतीमध्ये एक तरी किमान आश्वासन सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना असं मिळतं आहे की आपल्याला नेत्याला भेटता येऊ शकेल, प्रियंका दौरा करू शकतील, फिरू शकतील. इथं यांचं काहीच कळत नाही.
हे अक्षरशः पदयात्रा काढतात म्हणतात, पण पदयात्रात त्यांच्याबरोबर असलेल्या एका तरी माणसानं सांगावं मला राहुल गांधीशी संवाद साधता आला म्हणून. ते झरझर येणार, थोडंफार फिरणार, काहीतरी एखाद्या पोराला हात लावणार, मेकॅनिकला भेटणार, अजून कोणाला तरी भेटणार, आपल्या गाडीत बसणार, निघून जाणार पुढे. अरे ते बरोबर असलेले कार्यकर्त्यांचं काय? त्यांच्या दोन्हीही पदयात्रेमधलं तुम्ही कुठलंही क्लिपिंग काढून बघा. मी टीका करतोय म्हणून नाही, माझं बोलणंही लक्षात तुम्ही ठेवू नका, माझ्या बोलण्यावर विश्वासही ठेवू नका. तुम्ही कुठलंही क्लिपिंग काढून पहा, कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा की राहुल गांधीशी तू काय चर्चा केली बाबा, काय सांगता येत नाही. आज राहुल गांधींना पर्याय म्हणून प्रियंका वाड्रा यांचं नेतृत्व समोर येतं आहे. ही भावना म्हणजे हे काही कोणी भाजपने केलेला कट आहे असं नाही, प्रत्यक्ष काँग्रेसमधलीच ही अस्वस्थता आहे आणि त्याच्यातूनच हे विषय समोर येत आहेत. प्रत्यक्षामध्ये प्रियंका त्यांच्या जागी नेतृत्वपदी बसतील नाही बसतील, पुढं काय होईल ते सगळे वेगळा मुद्दा. पण आता चित्र दिसतंय असं की राहुल गांधींच्या बाबतीमध्ये काँग्रेस कार्यकर्तेच इनफ इज इनफ, बस झाला आता, नको हे ओढणं, या मनस्थितीत आलेले दिसत आहेत. बघूयात पुढं काय होतं ते. इथंच थांबूया. धन्यवाद.